नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण संख्यांची परेड बघणार आहे. ठीक आहे. आणि आपण काय बघणार आहोत तर संख्या क्रमाने कशा लावायच्या ते बघणार आहोत आणि त्यामध्ये सर्वात लहान ते सर्वात मोठी अशा प्रकारे संख्या कशा लावायच्या ते आपण बघूया. चला आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूया. ते म्हणजे या तीन संख्यांनी. आपल्याकडे आहेत 4, 2 आणि 7. आता मला सांगा, तुम्हाला या संख्या जर एका ओळीत लावायच्या असतील तर त्या कशा लावायच्या? तर आपण सगळ्यात पहिले काय बघू? आपण सगळ्यात पहिले संख्या रेषा बघूया आणि त्यावर आपण बघूया की सर्वप्रथम काय येतं. सर्वप्रथम येतो 1, नंतर 2, नंतर 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजेच आपल्याला सर्वात डावीकडे सर्वात लहान संख्या मिळते आणि सर्वात उजवीकडे आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळते असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला जेव्हा या तीन संख्या एका ओळीत लावायच्या आहेत तेव्हा आपण सर्वात लहान संख्या ही सर्वात पहिले घेऊ, त्यानंतर मधली संख्या मध्ये घेऊ आणि सर्वात मोठी संख्या ही सर्वात शेवटी घेऊ. म्हणून आपण ह्या उदाहरणात जसं बघितलं की 2 नंतर काय येईल? 2 नंतर येईल 4, त्यानंतर येईल 7. यांना आपण ओळीमध्ये लावलेलं आहे. चला आपण ह्याच्या पुढे अजून एक संख्या घेऊया. तर आपल्याकडे 6 ही संख्या पण आलेली आहे. तर 6ला या ओळीमध्ये आपण कुठे ठेवू शकतो बरं? जरा विचार करा. तर आपण 6 ही संख्या पुन्हा संख्या रेषेवर बघूया. 6 ही संख्या कुठे आलेली दिसते तुम्हाला? तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि मग 7. म्हणजेच इथे आपल्याकडे 6 ही संख्या 7च्या आधी येईल. बरोबर. म्हणजे आपल्याला इथे संख्यांची बरोबर ओळ मिळालेली आहे. तर सर्वप्रथम येईल 2, मग 4, मग 6 आणि मग 7. आता याच्यामध्ये अजून एका संख्येला इथे ओळीमध्ये उभं राहायचंय आणि ती संख्या आहे 11. 11 ही संख्या तुम्ही सांगा बरोबर उभी राहिली आहे का? तर आपण एकदा परत संख्या रेषा बघूया. संख्या रेषेवर बघूया 11 कुठे येते ते. तर सगळ्यात पहिले आपण सर्वात लहान म्हणजे 1 पासून सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजेच 11 ही संख्या सगळ्यात मोठी आहे आणि ती सगळ्यात शेवटी आलेली आहे या संख्या रेषेवर. म्हणजे इथे सुद्धा 11 ही संख्या बरोबर ठिकाणी उभी आहे. म्हणजे बघा 2च्या नंतर येतो 4, त्यानंतर येतो 6, त्यानंतर येतो 7 आणि सगळ्यात मोठी संख्या याच्यातली आहे 11. म्हणून ती सगळ्यात शेवटी उभी दिसते आपल्याला. छान. आपण अशा प्रकारे या संख्यांना ओळीत लावलेलं आहे. आपण अजून एक उदाहरण बघूया. तर यापुढे आपण घेऊया या तीन संख्या 3, 15 आणि 9. आता यांना कसं एका ओळीत लावायचं? तर आपण पुन्हा संख्या रेषेची मदत घेऊया आणि बघूया की संख्या रेषेवर या संख्या कुठे दिसतात आपल्याला. तर आपण 1 पासून सुरुवात करूया म्हणजे सर्वात लहान संख्येपासून सुरुवात करूया आणि पुढे मोजूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि नंतर येतोय 9 आणि 10, 11, 12, 13, 14 आणि येतोय त्याच्यानंतर 15. म्हणजेच आपल्याला सर्वात पहिली संख्या कुठली मिळाली? आपल्याला 3 मिळाली, त्यानंतर 9 ही संख्या मिळाली आणि नंतर 15 ही संख्या मिळाली. म्हणजे आपण त्यांना एका ओळीत कशा प्रकारे लावू शकतो? तर सर्वप्रथम येईल 3, त्यानंतर येईल हा 9, नंतर येईल 15. म्हणजेच आपण त्यांना लहान ते मोठ्या अशा क्रमाने एका ओळीत लावलेलं आहे. म्हणजेच आपण इथे काय शिकलो? तर सर्वात लहान संख्या ही सर्वात प्रथम येते आणि त्यानंतर मोठी मोठी संख्या पुढे येत जाते. म्हणजेच आपल्याला जर संख्या रेषेवरती संख्या दिल्या असतील तर सर्वप्रथम येणारी संख्या ही सर्वात लहान संख्या असते आणि सगळ्यात शेवटी येणारी संख्या ही सगळ्यात मोठी संख्या असते. म्हणजेच आपल्याला जेव्हा संख्यांना एका क्रमामध्ये लावायचं असेल तेव्हा आपण त्यांना सर्वात लहान ते सर्वात मोठं हे अशा प्रकारे लिहून घेऊ आणि त्यानंतर आपण त्यांना सांगू शकतो की त्यापैकी सर्वात लहान संख्या कुठली आहे आणि सर्वात मोठी संख्या कुठली आहे ते.